पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 8 आणि आपण बघतोय की भाजपने प्रचारामध्ये अगदी आघाडी सुरुवातीपासूनच घेतली होती, मात्र प्रचाराला काही काळ शिल्लक आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की लगबग जी आहे ती या सगळ्या उमेदवारांची दिसते आहे। काल स्वतः देवेंद्रजी फडणवीस इकडे आले, मोठा रोड शो झाला। काय परिणाम होईल त्याचा, काय वातावरण आहे सध्या? महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य रॅली भोसरी गावामध्ये या ठिकाणी आयोजित केली होती। इतका प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी होता, हजारोंच्या संख्येने त्या माध्यमातून त्या रॅलीमध्ये लोक सहभागी झाले होते आणि देवेंद्रजींनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात या ठिकाणी शेवटी समारोप जेव्हा केला आणि त्यांनी असा डायलॉग या ठिकाणी परवाही पिंपरी चिंचवडला मारला होता आणि कालही त्यांनी सांगितला होता, क्यों पडे हो चक्कर में कोई नहीं टक्कर में। म्हणजे देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितले देखील हीच स्थिती आहे का तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा अतिशय चांगला प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आहे। सर्व गटातल्या लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे, महिलांचा, युवा वर्ग आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, सर्व सरकारी कर्मचारी सुद्धा। विरोधकांचं आव्हान वाटतंय का? परवा सांगितल्याप्रमाणे समोरच्या विरोधकांचं आता काहीच राहिलेलं नाही, त्यामुळे 100% चारही उमेदवार या ठिकाणी आमचे विजय होतील अशा प्रकारचं खात्री या ठिकाणी झालेली आहे। आणि देवेंद्रजींच्या ह्या रोड शोमुळे येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टीचा 100% या ठिकाणी अशा प्रकारची खात्री निर्माण झालेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की भाजपच्या या सगळ्या उमेदवारांचा आत्मविश्वास मोठा वाढलेला आहे। येणारा काळ ठरवणार आहे की या आत्मविश्वासावर पिंपरी चिंचवडची जनता विश्वास ठेवते का? संदीप सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।